जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. फिडे रेटिंग असलेला जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सर्वज्ञ सिंह कुशवाह हा फिडे रेटिंग असलेला जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. सर्वज्ञाचं वय किती? तर तो 3 वर्षे 7 महिने आणि 20 दिवसाचा आहे आणि इतक्या कमी वयात याने 1500चं फिडे रेटिंग प्राप्त केलं आहे व आता तो अशी कामगिरी करणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला. याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर कोलकाताच्या अनिश सरकारच्या नावावर हा विक्रम होता. त्याने हा विक्रम 3 वर्षे 8 महिने 19 दिवसांचा असताना केला होता आणि हाच विक्रम मोडून सर्वज्ञ सिंह कुशवाह आता जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. सर्वज्ञ कोणत्या राज्याचा आहे? तर तो मध्य प्रदेश या राज्याचा रहिवासी आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता हे मिलिंद साठे बनले आहेत. याआधी महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण होते? तर बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते, पण काही महिन्यापूर्वी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. सरकारच्या आदेशामुळे सध्यापर्यंत ते या पदावर कार्यरत होते आणि आता त्यांच्या पदावर मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आली. मिलिंद साठे हे मुंबई उच्च न्यायालयातील एक प्रख्यात वरिष्ठ वकील आहेत. याआधी त्यांनी मुंबई हायकोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलं होतं व 2024 साली कसबा पेठ प्रकरणातील निधी गैरवापराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची न्यायालय मित्र म्हणून सुद्धा नियुक्ती केली होती. महाधिवक्ता या पदाविषयी सुद्धा थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद कलम 165 मध्ये देण्यात आली आहे आणि त्यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? तर राज्यपालांमार्फत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीची महाधिवक्ता म्हणून नेमणूक केली जाते व ते या पदावर राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच कार्य करू शकतात व राज्यपाल निर्धारित करतील असे पारिश्रमिक त्यांना प्राप्त होते. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. 33व्या आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर या 33व्या आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धांचं आयोजन थायलंड या देशात करण्यात येत आहे. थायलंडमधील बँकॉक आणि चोनबुरी या 2 शहरात या स्पर्धा 9 डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत व या स्पर्धा 20 डिसेंबरपर्यंत चालतील. या आग्नेय आशियाई स्पर्धात 11 देशांचा समावेश आहे व ते देश कोणते? तर थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया, फिलिपिन्स, सिंगापूर, म्यानमार, व्हिएतनाम, लाओ पीपल डेमोक्रॅटिक रिपब्लिक, ब्रुनेई, दारुसलाम आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ टिमोर लेस्टे या 11 देशांचा यात समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडे चर्चेत असलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना कधीपासून राबवण्यात येत आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ही जी योजना आहे ही 19 एप्रिल 2023 पासून राबवण्यात येत आहे व सध्या ही योजना चर्चेत का आली? तर आता राज्य सरकारने या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलचा उपयोग केला जाईल. बरं, या योजनेचा लाभ कोणाला मिळतो? तर शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो व या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपये देण्यात येतात किंवा त्याचा एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास त्यांना 1 लाख रुपयांची मदत केली जाते. पुढील प्रश्न. मित्रांनो, आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं, तर त्यांच्याशी संबंधित विधानाचा येथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिलं विधान पहा. बाबा आढाव यांनी हमालांचे प्रश्न सोडवण्यासाठी हमाल पंचायत ही संघटना स्थापन केली. विधान बरोबर आहे. बाबा आढाव यांनी हमालांचे प्रश्न सोडवण्यासाठीच हमाल पंचायत ही संघटना स्थापन केली व अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी एक गाव एक पानवठा ही चळवळ देखील राबवलेली आहे. दुसरं सुद्धा विधान बरोबर आहे. मीच तो माणूस हे पुस्तक त्यांनी लिहिलं. आता हे मीच तो माणूस त्यांचं पुस्तक आहे का? तर हे पुस्तक सुद्धा त्यांचंच आहे. यातील हे तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
बाबा आढाव यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. बाबा आढाव यांचं पूर्ण नाव काय? तर बाबासाहेब पांडुरंग आढाव असं यांचं पूर्ण नाव आहे व त्यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुणे येथे झाला होता. त्यांनी आयुर्वेद वैद्यकशास्त्रात पदवी प्राप्त केलेली आहे व त्यांच्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या संस्था सांगायच्या झाल्या तर यात कष्टाची भाकर, हमाल पंचायत शाळा, हमालांसाठी घरे, हमाल मतपेढी, रिक्षा पंचायत, रिक्षा मतपेढ, महात्मा फुले समता प्रतिष्ठान व हमाल मापाडी महामंडळ या संस्थांचा समावेश होतो. व त्यांनी योगदान दिलेल्या चळवळी सांगायच्या झाल्या तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, आणीबाणीविरुद्ध लढा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, एक गाव एक पानवटा व अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार आंदोलनातही त्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांना आतापर्यंत पुण्यभूषण पुरस्कार, महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण व कवी कुसुमाग्रज पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची काही गाजलेली पुस्तके सुद्धा नोट करून घ्या. यात एक गाव एक पानवटा आणि त्यांनी जे आत्मचरित्रात्मक लेखन केलं यात मीच तो माणूस, एक साधा माणूस, जग रहाटी, रक्ताचं नातं, असंघटित कामगार, काल आज आणि उद्या, जात पंचायत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चिंतन या पुस्तकांचा समावेश होतो. सर्व पॉईंट नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर एक निश्चित प्रश्न विचारण्यात येईल. पुढील प्रश्न, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे नवीन अध्यक्ष हे व्यंकटेश प्रसाद बनले आहेत. त्यांनी या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत KN शांतकुमार यांना हरवलेला आहे. आणि मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजिंक्य नाईक हे या पदावर निवडून आले आहेत. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालकपदी संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली. रक्षा लेखा महानियंत्रक विश्वजित साय, संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेच्या संचालकपदी अखंती राजू, संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय राजदूत दीपक मित्तल, शस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक संजय सिंगल, भारतीय हवाई दलाचे नवे देखभाल प्रमुख संजीव घुराटिया, तर खो खो फेडरेशनचे नवीन अध्यक्ष हे सुधांशु मित्तल बनले आहेत. आता हा प्रश्न पहा, कोणते राज्य हे विशेष सघन मतदार यादी पुनर्निरीक्षण 2026 अंतर्गत मतदार याद्यांचे 100% डिजिटायझेशन करणारे पहिलं राज्य ठरलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच राजस्थान हे राज्य आता SIR अंतर्गत मतदार याद्यांचे 100% डिजिटायझेशन करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. मित्रांनो, हा जो SIR उपक्रम आहे हा निवडणूक आयोगाद्वारे राबवण्यात येत आहे व यामागील उद्देश काय तर मतदार याद्यांची अचूकता अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे हा SIR उपक्रम राबवण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यंदाच्या हंगामातील फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर यंदाच्या हंगामात फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिपचा विजेता हा लँडो नॉरिस ठरला आहे. मित्रांनो, या हंगामातील शेवटची स्पर्धा ही अबुधाबी ग्रँड प्रिक्स स्पर्धा होती व यात लँडो नॉरिस यांनी तिसरं स्थान पटकावत या हंगामात 423 गुण मिळवलेत व 423 गुणासह ते या हंगामातील फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियन ठरले आहेत. यात दुसऱ्या स्थानावर कोण आहेत तर 421 गुणासह मॅक्स वर्स्टापेन यात दुसऱ्या स्थानावर आहेत, तर 410 गुणासह ऑस्कर पियास्ट्री हे यात तिसऱ्या स्थानावर आहेत. लँडो नॉरिस हे कोणत्या संघाकडून खेळतात तर ते मॅक्लारेन या संघाकडून खेळतात. बरं, या अबुधाबी ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद कोणी पटकावलं असं जर विचारलं तर याचं विजेतेपद मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2023-24 साठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले? तर या 2023-24च्या राष्ट्रीय हस्तकला पुरस्काराचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. हे पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आलेत तर हे पुरस्कार एकंदर 48 जणांना देण्यात आले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आहे हा दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस 10 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो तर 10 डिसेंबर 1948 मध्ये मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारण्यात आला होता व याचा औचित्य साधून 1950 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या, ह्युमन राईट्स ऑर एव्हरीडे इसेन्शियल्स अशी यावेळेसच्या या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता,
इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2025चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर या 11व्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं आयोजन हरियाणा या राज्यात करण्यात आलं. हरियाणामधील पंचकुला येथे हा फेस्टिवल पार पडला व या फेस्टिवलची थीम काय होती? तर विज्ञान से समृद्धी फॉर आत्मनिर्भर भारत अशी या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलची थीम होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समधील पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या विद्यापीठानं पटकावलं? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.